विनंती, सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, आपापले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवायचे आहे.
साहेब, come over here. It is of my business. बाईच्या गोष्टी असतात तुझ्या चेहऱ्याचा आणि माझ्या आयुष्याचा रंग बेरंग केला ना. तुम्ही माझ्या बायकोनी तुमची बायको कशाला? मी आपलं जेनेरिकली बोलत होतो. स्पेसिफिकली बोलते का? ते थोड्या वेळापूर्वी ते पिंक पार्टी नाटक केलं ना तुम्ही. त्याची प्रती माझी प्रीती मधू मधू. ओ साहेब, हे माझे हात मोकळे सोडा बघू. अरे हात असे हवेत वरती घेतल्याशिवाय फिरले जात नाही ना मला. पाहिजे का तुला? मधुमतीला पहिल्यांदा तिने मी कॉलेजमध्ये भेटलो होतो साहेब. ती मला आवडायची, मग मी तिला आवडायला लागलो. ती मला चॉकलेट द्यायची, तिला 10 बदामी फुगे द्यायचो साहेब. ती मला फुले द्यायची, मला अख्खा फुगे द्यायचो. आणि मग ती लागत माझी जी मुलगी घ्यायची. काय सांगू माझ्या करता व्हायचं. माझ्यामध्ये सारी होती सर. माझ्याकडे तिडक्या होत्या तिडक्या. पुढं मला नाही सांगायचं. मला लाज वाटते हो किश्च. आता एवढं लोक सगळे पुढे बसलेले असताना कसं सांगू मी? आता मी शेवटचं विचारतोय. असं झालं ना पहिले. आता तुला शेवटचं विचारतोय मी. अहो पुढे आमचं लग्न ठरलं. क्षण लग्न. हा तेच काय ते तिच्या वडिलांची रीतसर परवानगी घेतली. मग सॅटल ट्रिपला निघून गेली. ती ट्रिपला कुठे निघून गेली रे? अहो मला हे पत्र जिथे पाठवायचं होतं ना तिथे. पाठवायचं होतं ट्रिपला जिथे निघून गेली तिथे. ती ट्रिपला कुठे निघून गेली? अहो पत्र पाठवायचं होतं तिथे. तू सांगतोय हे पत्र पाठवलं तिथं. कशाला सकाळ वेळी चुरायला? कळत नाही का साहेब आहे? इन्स्पेक्टरला नावात चढवतो हा कोण? चल तिकडं. परत काय ठाण्यात दिसतोस ना? सरळात गेली. हा चल. थँक्यू मिस्टर. अहो साहेब देश गेले तुझी. बघा मला सलामी द्यायची. मला सलामी द्यायची आहे. तुम्हाला शेवटचं विचारतोय. साहेब किती वेळा? आता तुम्ही शेवटचं विचारतोय. अहो साहेब ती ऑफिसच्या मित्रमैत्रिणींसोबत ट्रिपला निघून गेली लोणावळ्याला. तिला सकाळी रेल्वे स्टेशनला सोडायला गेलो होतो मी. पण सगळी गडबड कुठूनच सुरू झाली ना साहेब.
मी पण नाही. हा पिण्याबद्दल विचारलं. विचारायचं काय? आणि तो झडपतोय तुला. बोल मग. ए तुम्हाला सकाळी सकाळी काही त्याला विचारतेस. आपलं सगळं सामान घेतलं का बरं? घेतलंय मी सगळं. घेतलंय तुला का? काय बघायची गरज नाही. माझं मी बघून घे. हो का? तुला शिकवलं नसेल मग. घेतलं का? हे पकड बरं. Thank you. शिकवलं होणार आहे माझं. तुझ्या सांगतात कितीला नको जाऊस तुझं. असं हे होणाऱ्या नवऱ्याला कोणी एकटं सोडून जातं का? आमची ट्रीप आहे की नाही तुझी दोघांमध्ये वेगळी आहे. आणि आपलं लग्न आत्ताच 2 दिवसांपूर्वी ठरलं. येणार मी 2 दिवसांनी. ठीक आहे, रेडी घ्या. अगं पण मला तुझ्या विना एक क्षणी एका दशका समान वाटतो का? हो का? तर रात्री पण मी म्हटलं दुष्पसमार. असो. अगं तू बोल ना. मला फार छान वाटतं. बोल बोल बोल. अभी मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलते. कशाबद्दल? कशाबद्दल काय? तुझ्या देण्याची सवय बद्दल. अगं पण तुला तर माहिती आहे ना माझ्या मनात काही नसतं ते. अरे तुझ्या मनात काही नसतं मला माहिती. इकडांचं काय? त्याच्याशी मला काय घेण्यात येणार? कमाल ना ती प्रॅक्टिकल आहे. तुझी लिहायची सवय आणि आजूबाजूला निर्माण होणारे तणावाचं वातावरण त्याचा देव न करो आणि मिळत असेल खूप संकट पडणार म्हणजे. बापरे किती कधी काळजी माझी. अगं असं काही नाही होणार. काही नाही होणार. परवाची गोष्ट आहे. वाटते ते बोल पण परवाची गोष्ट नको. तुझा आग्रह होता म्हणून तुझ्या वडिलांना भेटायला आलो ना. मग तुझे वडील त्यांची ती शिस्त ती कळली नजर बघून अखेर माझा माझ्या हात थरथरू लागले. चेहरा खापाकून झाला. मग अजूनही घाबरतोय मला. असं वाटलं की आवडणाऱ्या मुलींच्या वडिलांना भेटल्यापेक्षा त्यांना घरात समजलं. काय त्या दिवशी माझ्या बाबाच्या डायरीत काही लोक पाठवते. काय लिहिलं होतं? एक तर लिहिलं होतं की आवडणाऱ्या मुलींच्या वडिलांना भेटण्यापेक्षा त्यांना धडाधड पळवून द्यावं म्हणून. बाबा विचारत होते की काश्मीरला लग्न करायचं ना. लक्षणात एक डिग्री सब्जेक्ट होती. मग काय म्हणते? अगं मग काय सांग ना. मग काय? तुझ्या पिण्याच्या सवयीबद्दल मी पण पूर्ण कसं लागली. समजून काढली. आता कुठे ती? ती तिची गोळी कधी वाटली बघ. अगं पण लग्नाला परवानगी तर दिली ना. वर तुझी. हा ते सगळं जाऊ दे. आता एकच गोष्ट लक्षात ठेव. काय? हो लग्नानंतर honeymoon. एवढी घाई झाली तुला? तुला झाली आहे का गं? ते सगळं जाऊ दे. मी काय सांगते? कुठेही काही घेऊ नकोस. हा? तुझ्याकडे रबर आहे का? रबर? मी ट्रीपला चालले ना? हो. परीक्षेला नाही. मग माझ्याकडे कसं बरं असं रबर? पण तुला इतकं रबर का हवं? हनीमून स्पेशल. काय करूया लागेल तुझं? कुठेही काही घेऊ नकोस हे सांगायला होतं कुठेही पण. ते काय नाही. आधी प्रॉमिस कर. प्रॉमिस झाली. कसलं ते तरी विचार. कसलं प्रॉमिस? कुठेही काही देणार नाही त्याचं प्रॉमिस. आता इतकंच ना. आता नाही येणार. पेन्सिल आहे आधी. पेन नसेल ना ती पेन्सिल पण सुरू होते. नक्की देणार नाहीस ना? आता नाही येणार. बघा. अगं हो नाही येणार. बरं. अगं हो. पण तुला ना एक काम करतो. मी ना तू जायच्या अगोदर स्टॅम्प पेपरवर रायटिंग मध्येच देतो ना समजा तुला सरळ. माझ्याकडे पेन आहे. मला स्टॅम्प पेपर दे. काही गरज नाही. अगदी वेळेत ट्रेन आलेली आहे. काळजी घे. आणि काही घेऊ नकोस. काय? थांब ना. बरं होतं ना? बाजू जाणाऱ्याला असं अडवत नाही. बाजू. अगं थांब ना. नको जाऊस ना. काय? नको जाऊ ना तुला. हो. आणि हो लवकर आहे बरं का.
मजेत येते माझ्यासोबत. हो, 4 आण्याला आहे फक्त 4 आण्याला. द्या, द्या. एक काम कर. हो. तू ना हे घे, हे घे. हे आठवणे तू ठेव. पण मला पेन नको. हो, तुम्ही नसाल पण मी इमानदार माणूस आहे, इमानदार माणूस. 8 आण्याला 2 पेन येतात. हा 1 आणि हा 2. येतो मी आता. हा, ते इंग्लिश मध्ये काय म्हणतात बरं? हॅव अ गुड डे बरं का. येतो मी. पेन पेन लेखी टाळ माती गरम पट्टा बंद अवघ्या 33 कोटी देवदेवतांच्या आशीर्वादाचे प्रसाद चिन्ह म्हणजे लेखणी. अवघे संपूर्ण विश्व घडवण्याचे ते संरक्षणाचे आणि वेळीच त्यात कमी दोष करण्याचे सामर्थ्य देते लेखणी. होत्या जण नव्हतं करण्याचे 2 राज्य युद्ध झुकण्याचे आणि वेळीच तेवढं थांबवण्याचे कसं बंगितले लेखणी. त्या थोर विचारवंताच्या लग्नच्या ज्ञानगणांनी घडून त्यावर शब्द किती क्षणाशिदा चढून तितकेच त्या सिद्धार्थ मंगट लागून ती तलवार तयार होते तीही लेखणी. And that's why we say a pen is mightier than a sword. आणि हो माझ्या मधुमतीला प्रेमाने ओसंडून मारणारी पत्रे पाठवून तिच्या हृदयात माझी जागा अढळ करून ठेवते आणि तीही लेखणीच. आणि म्हणून मी म्हणतो पेन सलामत जिंदगी खुशामत क्या. गणदेवता, रंगदेवता आणि नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून कथाकार नाट्य मंडळी सविनय सहर्ष सादर करीत आहोत वपू काळेंच्या अजरामर कथेवर आधारित एकांकिका पेन सलामत. अच्छा तो हम चलते हैं. अहो किती चलते हैं इकडे या. बोला काय काम काढलं बोला. मज्जा करते हो मी. ठीक आहे बाई चला मला पाहिजे. अहो बाई काय सर बघत बसलो. आज मी तुम्हाला बघतो म्हणलं. काय म्हणाला? बाई बघतो म्हणालो मी. तुम्हाला काय वाटलं? बघा बघा रवानी अहो ते मागे हो. इंट्रोडक्शन अहो ते पुढे. रिपोर्ट्स याची अहो, स्टेटमेंट. थांबा थांबा मी दाखवते. या आपल्याला आपलं जाणून घ्या आपलं सौंदर्य. या ऑफिसात काय झालं? तर इथे मस्त बाल कवींच्या कविता म्हणाव्या पॉलिटिक्सला आईस्क्रीम खावं मलबाडीवर हिंडावं. आपल्या अंगात जर ताकद नसती तर हा काळ तोंडा काट्याचा रसा लाख मारून फेकून दिला असता. विराश उचलली असती टेबलर बसवली असती आणि दर अर्ध्या तासाने मँगोलाच्या वाटल्या लागली दिवसभर अंगाशी नुसत्या गप्पा मारल्या असत्या. पण नाही हो. एक साधा चहा मागवला तरी इथले 40 पुढे 80 डोळे आपल्याकडे फाडफाडून बघत राहतील. केविन हवी होती केविन. आता साहेबांचं बघा की अपराधा किती स्टार्टून साहेबांकडे जाईल आणि तिच्याकडेच बघत राहील. तिच्याकरता काहीतरी मागू आहे आणि आपण काहीच करू शकणार नाही. ते काय नाही रिटायर व्हायच्यात पटापट प्रमोशन म्हणून केविन तेवढी मिळवायची. त्याच्यापेक्षा लाख रुपये जातील आणि आपण काहीच करू शकणार नाही ना. मिस्टर यश ऑल ओके. हा. ते ना मी पैसे ना हो. आम्हाला द्या. आणि ते मास्टर सुद्धा बघा. अनुराधा टिपणीस मारू दिसते. साहेबांची मज्जा आहे. तुम्ही समजा का ऐका त्याला फार मनाला लावू नका. मला तर माहिती आपलं नेहमी.
तुम्ही नाही फार म्हणायला लावून तुला जाऊ द्या ना. हा, ते काय नाही लावलं. ही तुम्हाला माझी शेवटची वर म्हणून सांगला. हे तुमचं काहीतरी बदल आलं हो. नाही तर खरंच आहे ना मी सरांकडे. मी खरंच सांगतो, फार त्या सरांकडे जाऊ द्या ना प्लीज. ठीक आहे. ते वस्तू द्या मला. आणि काम होतं बघा. तरी मी अनुराधा आय एम सॉरी बरं का, पण तसं कधीच करणार नाही. अहो हो, मस्कर. तुम्ही मला खरंच माफ केलं. हो, मस्त द्या मला. मला आज खूप काम आहे. तिने पण मला माफ केलं. हे जग खरंच किती सुंदर आहे ना. काय म्हणतात? आजचा दिवस किती सुंदर आहे ना हे म्हणालो मी. दिवस बाकी आज सुंदरच चालले ना. त्याचं काय ना, मी आता मीच नाहीये हा. मग काय हा? माझं तर लग्न ठरलंय. अरे काय सांगताय, कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अच्छा, म्हणून तुम्हाला त्याला उशीर झाला का? अहो नाही, त्याचं काय झालं ना, मी बरोबर साडेपाच तुम्ही बसलो येऊन थांबले होतं. अहो पण बसमध्ये चढल्यावर आठवलं. हे पण पहिलं जायचं तरी विसरलो. म्हणून परत बसमधून खाली उतरले. दुसरं दुकानात गेले. दुसरं पेन एका सीटला. दुसरं शॉपला गेले. दुसरी वस्तू काढली आणि तडक ऑफिसला आले. आणि मग लग्न? येतच ना. अहो तुम्ही मला पहिल्याच लग्नाला बोलवलं नाही. ओ, पहिल्या लग्नात काय झालं ना, वेळ ठरली, वार ठरला, तारीख ठरली. ओ, मीच माझं पहिलं लग्न पहिल्यांदा घेतीये. म्हणूनच तुम्हाला पहिल्यांदा बोलवतीये की नाही? तेच मी म्हणलं, मला बोलवल्याशिवाय तुम्ही कसं लग्न करणार? ते काय मस्त घ्या. तर तुमची पण एंट्री करा ना. मग द्या ना. काय? अहो मी पेन बद्दल बोलत होतो, तुम्हाला काय वाटलं? असे विचार करणं सोबत काय, आता लग्न ठरलंय आपलं. आपलं? नाही 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 नाही, तुमचं तुमचं, आमचं आमचं. अरे पेन. ते काय आहे ना, घेऊन बघितल्याशिवाय पेनची क्वालिटीच कळत नाही हो. ओ, चांगला 20 रुपयाचा पेन आहे. 5 रुपये काय ते? ओ, विलायचं कोणतं म्हणे? हे विलायचं चावणार आहे. अहो, मी नाही का दुकानदार. एरवी साधं बॉल पेन वापरते, पण नंतर एकदा करून मला वापरायचं. तशी पण आमच्या बायकांची जर काटकसरी दिसली ना, बरोबर आहे हो, ठीक आहे. नाही झालं का ते? काय ते? ठीक आहे. एक मिनिटं. हा. बाकी पेन जगासेवर. अविनाश सर तुमचा फोन आहे. कोण आहे? तुम्ही बघा. दिसतं का त्या? हा बघा तुम्ही नवीन माणसा. म्हणून चिपायला आहे. ते कोण इकडे? ओ, मिस्टर अविनाश, तुमची एंट्री. अहो मी माझी एंट्री आल्यावर करतो. तुम्ही का काळजी करताय? भरपूर वेळ आपल्याकडे मी. हॅलो हॅलो. हा बोल सकता. अरे प्लॅन ऑन आहे. ठरल्याप्रमाणे सगळं मी असतो. तू नको काळजी करू. तू फक्त मुलींना सांभाळ. हा. अनुराधा टिपणी सारख्या सुंदर मुलीने लग्नाची घाई केली. आम्ही पुढे कोणी बघायचो. ओ, तुम्ही नको बसा. मिस्टर अविनाश, आज मला समजलं तुमच्या मनात माझ्याविषयी काय आहे ते. ओ, बघा ना, मी काय लिहिलंय.
त्या अनुराधा बहिणी समजून घ्यायला नको. त्यांना कल्पना आहे माझ्या सवयीची. लोकांच्या समजूतदारपणालाही काही सीमा असतात ना भाऊजी. आणि रामाच्या घरात नाही येत ना एखाद्याच्या लक्षात. त्यांचा राग करण्यासारखं झाला ना की मग होईल बघा सगळं नीट. डोंट वरी. अहो नीट तर मी सगळं आत्ताही करू शकतो. अनुराधाबाई समजूतदार आहेत, शिवाय त्यांना माझ्या सवयीची कल्पना देखील आहे. फक्त सगळं क्लिअर करायला तर एकांतात भेटायला तर हवं ना. अहो मग भेटा की. हा, अनुराधाबाईंना एकांतात भेटायलाच हवं. अनुराधे अनुराधे हो अण्णा. अगं जरा वर्तमानपत्र घेऊन या गं. आणते हो. आणि सोबत ती पुरवणी पण हो. हल्लीचा बातम्या कळवत सारखे आपले खूर दरोडे चोरीमारी नाही का लफडी. अरे केसरी वाचलाय का कधी? केसरी एक एक आदरेले कसा ते रक्त कसं सळसळून उठायचं. सापडताय का वर्तमानपत्र? हो आणते हो. हे कोण? अहो अण्णा आमचे. आज सकाळी आले तर का स्कूल करून. अण्णा होय. बरं बरं, तुम्ही हे शोधत होता का? अगं बाई, आले का मी देऊन? जिंदगी का साथ निभाता चला गया फिक्र को दुए चोर 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 पकड़ा 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 समऱ्या ए, झालाय का? मला आयुष्य काय कमी शापण्याचं का ऑलरेडी आता तू पण? अरे थोडी गंमत रे. काय कुठे होता? सोमवारी दुपारी 4च्या सुमारास एक मध्यमवर्गीय सामान्य माणूस कुठे असणार? कुठे असणार? अरे ऑफिसात. हा, बरोबर. काय मग आज कुठं मूर्खासारखं येऊन ठेवलंय? हा? तुला सांगतो, मी आज सकाळी ऑफिसला गेलो होतो आणि एक मिनिट, तुला कसं कळलंय सगळं? अरे आज ओळखतो का मी तुला? आठवतंय का? याच वेळेला आपण काय महाभारत घडून ठेवलं होतं? ते आता इकडं उठून काढायची गरज आहे का? हा? काय बोलू? आवाज जाऊ द्या ना वहिनी, कुठं जुन्या गोष्टी जाऊ द्या. अहो थांबा भाऊजी, मला इकडून होते की. अरे हा मी माझ्या बायकोपासून काहीही लपत नाही करत हा. अगं आई, तुला सांगतो काय झालं होतं. आमच्या एसवायचा अकाउंटचा पेपर होता आणि त्या अकाउंटच्या पेपरला सुपरविजन नावाच्या टेस्टमध्ये बाई अगं काय विलक्षण सुंदर दिसायच्या त्या. त्याची ती लांब झुपकेदार वेडी होती आणि सुपरविजन करताना त्या 2 रंगांमधनं टक चालायच्या आणि त्याच वेळी त्याची ती झुपकेदार वेडी मस्त डोलायची. कशी रे? अरे अशी डोलायची अशी. आणि त्या देशपांडे बाईंचं हे विलक्षण रूप बघून या महाशयांनी यांच्या पेपरमध्ये काय लिहिलं माहितीये का? काय? पेपर सोडवण्यापेक्षा देशपांडे बाईंकडे एकटाच बघत राहावं. काय हो? एवढ्या सुंदर होत्या का त्या देशपांडे बाई? सुंदर अगं काय सांगू तुला. रोज रोज फ्रेश रंगाच्या साड्या, त्यावर मॅचिंग ब्लाऊज, एक से बढ़कर एक परफ्यूम. शेजारून गेल्या जाईना असा गमगमाट सुटायचा आणि त्याची ती झुपकेदार वेडी त्याच्या शेपटापार कमरेपर्यंत यायचा. कसं रे? अरे असा यायचा असा. अरे हव्या मला ना ते देशपांडे बाईंना एकदा तरी केस पकडून सोडले असताना बघायचं होतं रे. मी तर बघितलंय बुवा. हा ती स्वप्नात रे. देशपांडे बाई. त्या देशपांडे बाईंना बरं तुम्हाला मोकळे केस सोडलेले बघायचं होतं. मी एका कधी मोकळे केस सोडले तर काय झाली दिसते म्हणून म्हणता. आणि दुसरी आहे, मी इथे राहणारे आपल्या तुमच्यासाठी आणि तुम्हाला बोलतो देशपांडे बाईंचं काय? मला या स्वतःला काय आता ऐकायचं? ऐक ना, आता कसं करणार? आता Damn it! या अनुराधा नावातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. सगळ्यांचा व्यक्ती नागावर असतो रे. बरे मग जाऊ बापू. जाऊ बापू, मला जर बोलायचं बरं का. तर मी नाही म्हटलं की तुम्ही थांबणार आहात. म्हणजे बोला. तसं नाही, मला जरा खासगी बोलायचं. हो हीच आपली खासगी समजा. अहो कुटुंबातल्या माणसासारखा नाही हा. असं. बोला. नाही, यंदाचा खेप आहे. आम्ही जर नातवंडांचं बनवूया असं सांगणार होतो. आवडणार आता इथं वेळ आहे का मी बोलायची? तुम्हाला काय म्हणजे प्रायव्हसी मिळत नाही, कळतंय मला. नातवंड वाढणार तरी कुठलं? हो काय तुम्ही बरोबर. बाकी मुंबई भरी अवघड सारा म्हणायचं. तुम्ही म्हणजे एवढा मोठा फ्लॅट टाकायचे ग्रुप पण तुम्हाला प्रायव्हसी नाही. नवल करायची गरज आहे का आवडणार? आमच्या वेळेस बरं असं चीन ते 2 कलर राहिला होती अशी 12 टाळी
म्हातारी कुठे चावट दिसतंय ना? चावट कसला एक नंबरचा एक एक वर माणूस काय रे, असं असतं का कुठे? अनुराधा मला ऐकायला भेटशील हे आपले पराक्रम दिसतात महाशय. अरे, हे मी तुझ्या मुलाच्याबद्दल नको लिहिलं. अच्छा तरीच हा म्हातारा प्रायव्हसीच्या गप्पा ठोकत होता. आधीच काही कमी लुडबुड नाही केली त्यांनी आमच्या संसारात. त्यात तू त्यांच्या हातात ऐकता कोणी दिलं. चल मोकळ्या वेळ श्वास घेऊ. ही म्हातारी माणसं जिथे तिथं आपलं नाक उचलत असतात बरं. यांना की नाही यांना गोळ्या घालून ठार केलं पाहिजे. हा तू लिस्ट बनव. आपण एकेकाला सिनियरिटी प्रमाणे ठार मारू. हा मग काय वाचलंच पाहिजे. अरे पण वसंत माझ्या मनात काही नसतं रे. अरे लोक तुझं मन वाचतात की मजकूर. अरे पण मी काय करू? हे बघ, प्रत्येकाला कसली ना कसली सवय असते. राहतात ती हवीच. हॅबिट कम्प्लीट्स अ मॅन. म्हणजे बघ कुणाला सकाळी लवकर उठायची सवय असते, कुणाला आंघोळ करताना गुणगुणायची, कुणाला टॉयलेटमध्ये तासन-तास विचार करत बसण्याची आणि वाटणार. पण या सवयीचा स्वतःला किंवा इतरांना त्रास होत नाही ना. पण जेव्हा या सवयीचा स्वतःला किंवा इतरांना त्रास होऊ लागतो तेव्हा ती सवय नाही राहत. त्याचं व्यसन होतं. लहानपणी बॅचलर असताना हे सगळं ठीक होतं रे. पण यू आर अबाउट टू गेट मॅरिड सून. तिथं करणं, अडकणं, वाट चुकणं, परत वाटेवर येणं तेव्हा ठीक होतं रे. पण आता तुझा प्रत्येक डिसिजन हा तुझ्या एकट्यावर नाही तर तुमच्या दोघांवर इम्पॅक्ट करणार आहे. त्यामुळे तुझ्या लिहिण्याच्या सवयीचा पुढे भविष्यात काय परिणाम होईल याचा अंदाज बांध. सवयीला सवय लावून दिल्या हव्या त्याचं व्यसन नको होऊ देऊ. आणि जर त्याचं व्यसन झालंच तर मग व्यसन सोडावी. ते सोडावी. सोपं आहे नाही का काय? वय बापू मला काही ऐकायचं नाही. त्याचं चोरासारखे मजूर लिहून ठेवता काही समजत नाही का काय आम्हाला. हो? आणि गावावर बोलवून घ्यायचं चिट ठरवून आणि इथं आल्यानंतर असा अपमान करायचा. चांगला शब्द आहे अनुराधा तुला. तसं नाही तसं नाही. आवयांनी का बरीच विडी गाडी चालू केलेली दिसते. अण्णा उगाच आरडाओरडा करू नका बरं. आधी काय झालं ते सांगा. वाचतो हे म्हातारे जिथे तिथे आपले नाक उचलत असतात यांना गोळ्या घालून ठार केलं पाहिजे. ठार केलं पाहिजे. गोळ्या घालून ठार केलं पाहिजे. असे तर संस्कार आहे त्यांच्यावर. तू बघतोस ना रे महाराजा. होय रे महाराजा. अरे नालायका, नीट समजावून सांग. अण्णा हा. पेपर रोज येतो घरात. पेपराचं काय? आणि त्या नीट भोवनची थंडी का काय तुझी. भाऊ म्हणजे तुम्हाला गोळ्या घालायचा मजकूर. सॉरी म्हातारा लोकांना गोळ्या घालायचा मजकूर तो लिहिला होता. चुकून लिहिला गेला माझ्याकडून. मला माफ करा बरं का. चुकून झालं त्याच्याकडनं. माफ करून टाका. अच्छा म्हणजे अनुराधा मला एक अंदाज भेटशील का हे येणार आहे तुम्हीच म्हणायचं. नाही कुठे काय नाही. काय होणार तिथे दोन अक्षर जुळत आहेत बरं का. आता कळलं मला. अरे तर तुम्हाला तरुण लोकांची असतात सत्तर लफडी म्हणून तुम्हाला म्हातारे माणसाला भावांना काही नाही बोलताय. अरे मी कोकणातला म्हातारा आहे. या प्रसंगाचा झाडा लावली आणि मग जाईल काय समजला. अहो अण्णा ऐका ना तुमचा कधी गैरसमज होतोय. मला काही ऐकायचं नाहीये बरं अहो, तुमचं. तसं नाही हो अण्णा. आज सकाळपर्यंत हे जग खरंच किती सुंदर होतं. मधुमतीची सोबत होती, तिच्या वडिलांचा होकार होता. पण मधुमती जशी गेली तसे प्रॉब्लेम सुरू झाले. यस माझी मधुमती इथे नाहीये म्हणून असं सगळं होतंय. मधुमती लावल्या. नाही जावं सांगता. एक तर मला तिच्यापर्यंत पोचायला हवं किंवा तिला इकडे बोलून घ्यायला हवं रे. तिचं असणं माझ्यासाठी फार गरजेचं आहे. मधू 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 मधुमती मिरासदार लोणावळा. नाही जमणार का? हो बोलवलं नाही जमणार. होय पत्र पोस्ट करणं फार महत्वाचं आहे. प्लीज हे पत्र घेतल्याशिवाय काउंटर सोडून जाणार नाही. आधीच सांगून ठेवतो. हा हो का हो
हा, तुम्ही बॉम्बचं बोलत होता काहीतरी. बॉम्ब? मला एक ठिकाणं पोस्ट ऑफिस उडवायचंय. हे? अहो, हे. अजून काय काय? अजून जरा एक रिव्हॉल्वर मिळाली ना मी काय? चल, तेच कर. रिव्हॉल्वर का पाहिजे तुला? रिव्हॉल्वर? हा, त्या अंधारात टिकटिकच्या मस्तकात गोळी घालून मला ठार करायचंय. धाडस भवानी कुठली? मला आज सकाळी भेटली आणि माझ्या पूर्ण दिवसाच्या प्लॅनची वाट लागली ना. ही अनुराधा टिपणीस कोण आहे? अहो, त्याचं तुम्हाला काय करायचंय? सावट कुठले? हा, बाईचं नाव लय दे. हा, भेटा बघा. हा, बरोबर. येऊ का? म्हणून बोलत असतो मुलगी असं सिव्हिलमध्ये नको फिरायला. साहेब, साहेब, काय? साहेब, हे खाल्ले साहेब करू का? अहो, तू इकडे आहे बरं. कोण? उमर सय्यद. उमर सय्यद. अहो, उमर सय्यद, उमर सय्यद. उमर सय्यद. बिहार साहेब. उमर सय्यद. हा केवढा? बॉम्ब केवढा? उमर सय्यद केवढा? अहो, साहेब, डायरेक्ट अटॅक करता साहेब. अटॅक तुम्हाला अहो साहेब मी एक गोळी घाबरला. चालेल अहो आज किती 24 फेब्रुवारी ना. थांबा मी तुम्हाला 32 फेब्रुवारी 32 फेब्रुवारी 32 तारीख कसं काय? 31 फेब्रुवारी. मुंबई शहर आपल्या हातात आहे. मुंबई शहर आपल्या हातात. आपल्याला काहीतरी करावं लागेल. पण काय? थांबा माझे तल्ले कुठं? साहेब, हे पत्र याच्यावरती काही दिलं असेल. बॅटरी कोण आहे? तुम्ही वाचा. प्लीज रिव्हॉल्वरची व्यवस्था कर. अनुराधा टिपणीच्या मस्तकात गोळी घालायची. तुझं नाव काय म्हणालास? उमर सय्यद. हॉबीज कोण आहे? सर तो हाफिजकडे हवं म्हणजे काय? त्याचं एकच असं त्याच्या आईचं नाव आहे बाबा. हे भुले. डोंट बी रेसिस्ट. अहो ते रेसिस्ट कशी म्हणून तुम्ही पुढे वाचा ना. असं ना. आणि एक बॉम्बची व्यवस्था कर. हे पोस्ट ऑफिस उडवायचं आहे. तुम्हाला काय म्हणलं तो हाऊस साहेब हाय का तसं हे बघ आमच्याकडे पुरावा आहे. आम्हाला उमर सय्यद त्याचं कन्फर्मेशन पाहिजे. कन्फर्मेशन ना मी हे बोंबले अरे उमरिया सरळ जनाब वालेकुम अस्सलाम. पिळाला उमर सय्यद you are under arrest. अच्छा म्हणजे त्या प्रीत बघण्याच्या प्रती माझी प्रीती म्हणजे त्या सब इम्पोर्ट वाल्याच्या तुम्हीच की नाही हो
काय दिले माहिती? त्या अनुराधा टिट्टीच्या पुस्तकात गोळे घालून तिला ठार मारायचे आणि एक पोस्ट ऑफिस बॉम्ब टाकून उडवायचंय. ऐकायचं नाही. प्रॉमिस केलं होतंस ना मला. काय झालं प्रॉमिस? अगं तुझं प्रॉमिस मी नाही मोडलं. तुझं प्रॉमिस केलं त्या अनुराधाबाईंनी मोडलं. अगं हो. अनुराधा तू थांब. मला बोलू दे बरं साहेबांची. तुम्ही याचं नाव काय म्हणालात ना? अनुराधा. अहो, तुमच्याच तर पुस्तकात गोळी घालायचं लिहिलं याने. नाही साहेब माझ्या मस्तकात गोळ्या घालायच्या. मी अनुराधा आहे. मी अनुराधाचा बाप आहे. तुम्हाला काय गोळ्या घालायच्या? मग त्याला सगळ्या म्हाताऱ्यांना गोळ्या घालायच्या. एक मिनिट. तुझ्या वडिलांना सोडून बरं का? बघू दे देतोय. एक मिनिट. हा. मला याचा प्लॅन कळाला. हा. म्हणजे त्या अनुराधाला याला पोस्ट ऑफिसात एकांता भेटून पोस्ट ऑफिस उडवायचंय आणि सगळ्या म्हाताऱ्यांना गोळ्या घालायच्या. नाही हो. अनुराधाबाई तुम्हाला जसं सांगितलं तसं ठरल्याप्रमाणे नीट सांगा. हे, तुम्ही याचं नाव काय म्हणला? अनुराधा. अच्छा, म्हणजे तुमच्या पुस्तकात गोळ्या घालायच्या. नाही हो माझ्या. म्हणजे तुम्हाला एकत्र भेटायचं. नाही तिला. ठीक आहे. म्हणजे याला तुम्हाला गोळ्या घालायच्या. गोळ्या घालून घ्यायच्या. मग तुम्हाला काय करायचं? आम्हाला लग्न करायचंय. आम्हाला? याच्याशी एक मिनिट. नेहमी काय कलेक्टिव्ह असं बोलताय? हं? एक मिनिट. मला काय कळलं? म्हणजे याला आता लग्न झालेल्या अनुराधेला पोस्ट ऑफिसात एखादा भेटून पोस्ट ऑफिस उडवायचंय आणि मग तिच्या बाबाची लग्न करायचंय. अहो कसले घाण विचार आहेत तुमचे. माझे नाही, याचे ते. माझे विचार अहो नाही साहेब त्याची तसे विचार नाही आहेत. अहो साहेब त्याला लिहायची सवय आहे. तुम्ही कोण? मी वसंत काळे हो याचा लहानपणीचा मित्र. अहो साहेब याला काहीही लिहायची सवय आहे पण याच्या मनात ते नसतं. तुम्ही थांबा साहेब आम्हाला माझा जाव आहे. तुम्ही याच्या म्हणण्याकडे काय कसं लक्ष देऊ नका बरं. मी तुम्हाला सांगतो साहेब या माणसाने ना माझ्या जावावर काही चिंटूक केले नाही. तो सकाळी हा माणूस माझ्या जावयाला मला मारून टाकायचा सल्ला देत होता. मग आणि वर ही अनुराधा म्हणजे माझी मुलगी. अहो हिला सगळं एखादा भेटशील का म्हणून चिठ्ठी देतो माणूस. मग एक नंबरचा खंडम माणूस आहे हो साहेब. काय झालं? अहो, म्हणजे दळबत्ती. अहो जरा शब्द जपून वापरावं. हो, वसंत काळे. तुम्हाला काय वाटतं? एवढं सगळं ऐकल्यावर आम्ही गलिच्छ दळपत्री स्त्रीलंपट आणि स्त्रीलंपट माणसाला समाजात मोकळा सोडू. समाज थंकाल साहेब तुमच्यावर. हे काय नाही. मती हे बाहेरचं कागद द्या, याला द्या. सिट. नाही का? चल, चल. हे तू, हो माझं. सही कर चल, चल. हे, मी आणि संपूर्ण टीम हे सगळं पूर्णपणे वृत्तवार्ता करून आलो. काय तुमची संपूर्ण टीम चहा प्यायला गेली. तुला काय करायचं? होय आता मी आणि संपूर्ण टीम हे सगळं पूर्णपणे वृत्तवार्ता करून आलो. लीड्स. लीड तर काय लिहिलं? घरामध्ये काही ठिकाणी वस्तू सापडल्या. आणि त्यात त्यांचं काही लिहिलं? दूध आणि हायड्रोजन बॉम्ब कधी बनवला. पहिलं थोडी फॅशन ब्लाऊज कोणी घातलं आणि एकत्र फक्त मंत्रिमंडळ घडघडलं. सर मग सांगू का त्याच्या ऑफिसमध्ये पण भेटतो त्याच्या साहेबांना पण भेटतो. ते तर चक्क म्हणते की याला काही लिहायची सवय तेच मी म्हणत होतो साहेब याला काही लिहायची सवय आहे. याच्या मनात काही नसतं. म्हणजे तुम्ही काहीही बोलाल आम्ही ते ऐकून घेऊ. आम्ही आहोत पोलीस. आम्हाला पाहिजे पुरावा. काय ना? अनुराधाबाई बोला ना. मी काय म्हणत होता? तू का काय बोलशील? हो साहेब ती काय बोलणार नाही बरं का. मी बोलायचे काय बोलायचं ते मला विचार. एक मिनिट. अहो टिप्पणी वाली कोण आहे? मी. अहो बोला ना. अहो, तुम्ही मला बोलूच तरी द्या ना. हा बोला. अहो, त्याचं काय झालं ना? मी आज ऑफिसमध्ये सकाळी राहिली पण माझ्याविषयी काही लिहून ठेवलं. मला पण कळालं. मी पण तडक साहेबांकडे गेले आणि तक्रार केली यांची. पण मला नंतर कळलं त्यांना ना अशी लिहायची सवय.
कुठं पण काही लिहिणार नाही आता पण तुम्हाला माफ करा हा कागद कशाला हवं अरे ते तुला नाही टाकत जेलमध्ये जेलमध्ये नाही टाकत तर कागद कशाला फाडून टाकू ना नको ते आता भाषण. नको इकडे नको ते नको हे हो नको 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 हो नको 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 हे मजबूर यू गेट आउट तुम्ही सगळे एका मिनिटात तू बाहेर वा. म्हणजे साहेब तुम्ही याला सोडलं सोडलं Yes! हे आमचं ते पण तुमचं आहे साहेब मी काय म्हणतो असं कुठेही काही लिहून ठेवल्यानंतर काही असं शिक्षा वगैरे नसते काय 2 दिवस 3 दिवस त्याला सोडलंय हा मला काही माझा आहे ना या देशाचा कायद्यावरच विश्वास नाही मी जाणार आहे तुझ्या सोडून काशीला मी साहेब काशी पण भारतच आहे ना हो. एवढ्या साहेबांना धन्यवाद बोल ना. साहेब थँक्यू बरं का अरे तसं नाही नीट बोल. साहेब धन्यवाद बरं का खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे आमचा अविनाश सुटला. हा ठीक आहे पण साहेब मला एक विचारायचं होतं तुम्ही मगाशी एवढा काय चिडला तो? हा ना चिडला